आषाढी वारी तसंच आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार हे प्रशिक्षण राबवण्यात येत आहे। सिद्धेश्वर तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसंच पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। प्रशिक्षणादरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांना रेस्क्यू बोट हाताळणं, पूर किंवा जलसंकटाच्या परिस्थितीत बचाव कार्य करणं, पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याची पद्धत तसंच पोहण्याचं आणि बचाव तंत्राचं प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आलं। मान्सून काळात पूर, पाण्यात बुडण्याच्या घटना किंवा इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तातडीनं आणि प्रभावी प्रतिसाद देता यावा यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे। विशेषतः आषाढी वारी दरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यानं कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज राहावं हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। चला ओके 1 2 1 2 1 2 1 2 चालली का बोट? जर चौघांचं सेम आलं तर बोट पुढे जाणार आहे। एकाने जर समजा चुकून काय म्हणतात त्याला, आता माझा हात दुखायला निष्काळजीपणा जर केलं, ओके, आता ह्या साईडचे काय करायचं, माझ्या उजव्या साईडवाले मारा, डाव्या साईडवाले फक्त बुडवून ठेवायचं, खालीच गेलं पाहिजे आणि 2 ला वर आलाच पाहिजे। ओके, चला 1 2 बघा, वर खाली क्रॉस पकडायचं नाही, सरळ जागायचं, सरळ आणि असं फक्त वरचा जो हात असतो ना तो फक्त असा प्रेस करायचा, असा क्रॉस। हे हात टाकलं का, हे हात टाकलं, याला फक्त पुढे टाकलं, बघला पुढे तुमचं सरळ जाऊ द्या, तुमचं वाकड व्हायला सगळे मिळून क्रॉस वडायचं, सरळ तुम्हाला कळालं। फक्त दाबायचं। आणि तुमच्या एक माहितीसाठी या साईडला जर आपण पॅडल मारला तर बोट कोणीकडे चालली, त्या साईड। हे कधी बंद पडू शकतं, पुराच्या पाण्यामध्ये पाणी लागलं, इमर्जन्सी काही खराब झालं, नवीन जरी असेल तरी काय तर टेक्निकल प्रॉब्लेम येतात। समजा जर मध्यभागी जर बंद पडलं तर तुम्ही बाहेर कसं जाणार? बरोबर, तुमच्यासोबत तुम्ही ज्यांना रेस्क्यू केलं तेही असणार आहे। जर तुम्हीच घाबरला, आणि जसं आपण स्कूटीचा हँडल असतो, रेस असतो, त्या टाईपमध्ये याला रेस दिली, पण याला काय म्हणतो, आपल्या बाईकचं काय म्हणतो याला, ओके, ॲक्सिलेटर असतं। जेवढं तुम्ही ॲक्सिलेटर वाढवाल तेवढं बोट फास्ट पळणार। ओके, हे आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे। आता हे कंट्रोल म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे ट्रॅक्टर डबल लोड, म्हणजे डबल ट्रॉली लावल्याने त्याच्यावर ऊस भरल्यावर जसं ट्रॅक्टर आपल्या अंगावर येत असते सेम तसंच तेवढं आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे। स्टेअरिंग जर समजा हातातून सुटलं की काय होतं हे तुम्हाला सगळे अनुभव लागतो, सेम तसं आहे। ओके, आता हे चालू कसं करायचं तुम्हाला दाखवतो। हे ओढल्यानंतर हे OBM चालू होतं, OBM चालू झाल्यानंतर हे जसं तुम्ही 2 व्हीलर सावकाश शिकलात त्या पद्धतीनेच हे शिकायचं, म्हणजे आपल्याला कासवनुसार शिकवायचं। ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट येतं त्यावेळेस गावचा असू दे, आपला दुश्मन जरी असेल तरी आपण बसणार आहे का? आपण वाचवून जाणार आहे ना, त्यासाठी आपल्याला शिकायचं। सगळ्यात महत्त्वाचं पुण्य, एकाचा जर जीव वाचवला तर आपलं आयुष्य खूप, म्हणजे काय म्हणतात त्याला, पुण्याचं झालं। तुम्ही सगळं आणू शकता, एकाचा जीव परत आणू शकता का? आणू शकता, पुढे असं वाचवलं तर पुनर्जीवन मिळालं का नाही त्याला? बरोबर आहे ना, हेच आपल्याला करायचं आहे। सगळे सरपंच असते, सगळे पोलीस पाटील असते, काय करते तुम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं कराल ना, तुमच्या पदासोबत दुसरं शकतो ह्या स्पीडने। जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्ट होणार। सायकल पहिल्यांदा शिकताना पडलात का नाही? बरोबर, प्रॅक्टिस जेवढं कराल तेवढं परफेक्ट येते की नाही, सेम तसंच।
ट्रॅक्टरनुसार मारा. बघा, आपण तिथून आम्हाला फक्त पाठीमागे नक्की फिरून ओके. टोटल 6 सिलेंडर आहेत, त्यातले 5 सिलेंडर वर असतात आणि जो 6वा सिलेंडर हो मध्ये असतात. ओके. त्याच्या बाजूला एक काळी पट्टी बघा आहे का, 3 लेअर आहेत त्याला, आहे का, त्याला गनवेल म्हणतो आपण. पाण्याची पातळी. समजा तुम्ही रेस्क्यूला गेलात, ओके, आणि जर उगा लोक आतमध्ये घ्यायला तर तुम्हाला कळणार आहे काय किती वजन घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे. ती जे गनवेल आहे त्यातली पहिली लाईन जर पाण्याला लागली, ओके, पहिली पट्टी जर पाण्याला लागली की आतले 2 माणसं कमी करायची, ते कितीही असू, पाणी जर त्याला लागलं. जर दुसरी पट्टी जर पाण्यात गेली तर आपल्या बोटला धोका आहे, कळालं. तिसरी पट्टी जर चुकून जाऊ द्यायची नाही तर आपण सगळे पाण्यात, कारण आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. आपण कॅपॅसिटी याची असती 8+2. जो एक बोमॅन ते सर बसले तिथं बोमॅन असतो आणि इथं OBM चालवणारा लिफ्टमॅन, हे 2 लोक आणि बाकीचे 8. इमर्जन्सी समजा छोटे वगैरे असतील तर तुम्ही 12 सुद्धा घेऊ शकता. पण कॅपॅसिटीनुसार समजा जर 100 किलोचे जर 8 माणसं घेतला तर किती झालं, 800 किलो झालं. आणि जे हे 120च पकडा, हे दोघांचे 920 किलो झालं. एवढं हे घेऊ शकत नाही. म्हणून लगे आपली लक्ष कुठं गेलं पाहिजे, लगेच गनवेल लाईन वगैरे. ओके. आणि हे जे बाहेरची दोरी आहे ना, बाहेरची दोरी, त्याला सेफ्टी रोप म्हणतात, सॉरी रेस्क्यू रोप म्हणतात. आणि जे आतमध्ये दोरी आहे ना, आतमध्ये हे बघा, त्याला काय म्हणतात, त्याला सेफ्टी दोर. हे सेफ्टी म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी पकडून बसायचं. आणि हे जे बाहेरची दोर आहे ना, ते रेस्क्यू दोर. एखाद्या माणसाला आपण वाचवलंय तर तो पटकन पाण्यात येणार नाही, त्याला याला पकडून थांब म्हणायचं. ओके. तो इतर स्टेबल झाला की मग त्याला आपल्याला सावकाश पाण्यात घ्यायचं. आणि हे जो आहे त्याला बोरिंग म्हणतात. एखादा माणूस बुडायला पटकन येत किंवा गळ्यात घालून बसला तर किती तर दिवस तो त्याच्यावर राहू शकतो. ओके. आपण 5 मिनिटात त्याला वाचवू. हां, त्याला काय म्हणतात, लाईफ जॅकेट, PFD, पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. ओके. हे 120 किलोचा माणूस कमीत कमी 72 तास पाण्यात राहू शकतो. समजा मी आता पडलो तर माझं वजन आहे 60 किलो, तर मी कमीत कमी 72च्या डबल एवढं पाण्यात राहू शकतो. ओके. म्हणून हे कधीही तुम्ही जर रेस्क्यूला चाललात, तुम्हाला कितीही परफेक्ट स्विमिंग येत असू दे किंवा नसू दे, हे घातल्याशिवाय बोटमध्ये बसायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपलं जीव आहे. जर आपण नसेल तर 10 जणांना वाचवू शकतो का? आपण वाचलो तर आपण 100 जणांना वाचवू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला प्रथमतः महत्त्व द्यायचं. लाईफ जॅकेट 2 मिनिट उशीर होऊ दे, लाईफ जॅकेट घाला, मग तुम्ही बोटमध्ये बसा, रेस्क्यू करा. किंवा एकाला वाचवायला चाललात, तुम्हाला परफेक्ट स्विमर आहेत तुम्ही, तरी लाईफ जॅकेट घालून जावा. तो माणूस तुम्हाला पकडल्यावर तो तुमच्या अंगावर बसणार आहे. तो म्हणणार नाही तुम्हाला वाचवायला आला, मी तुझे पाय धरून येतो. तो पहिला तुम्हाला खाली बुडवणार आणि वर यायचा प्रयत्न करणार, कारण ते आपण हे घालायचं. ओके. कळालं सगळ्यांना? बोट कळाली. ओके. पूर्ण रबरी बोट आहे. त्या बोटला कुठेही खिळा, जॉईंट, नट बोल्ट असं काहीच नाही. ते पूर्ण पेस्टिंगवरती चालतं. ओके. पूर्ण पेस्टिंग आहे. जे जसं चिकट आपण लावतो ते चिकटवरती एवढी सगळी बोट आहे. आणि जो पार्ट आहे ना, हा त्याला ट्रान्झम बोर्ड म्हणतात. ट्रान्झम बोर्डवरती हा OBM मशीन बसतो. ओके. हे खूप महत्त्वाची मशीन आहे. साधारण या सगळ्याची किंमत आहे 12.5 ते 14 लाखापर्यंत. ओके. हे मिनी ट्रॅक्टर तुम्ही बघितलात ना, तेवढी ताकद. ओके. त्याला OBM म्हणतात, आउटबोर्ड मोटर मशीन. आउटबोर्ड म्हणजे हे ह्या बोर्डच्या बाहेर आहे. आउटबोर्ड मोटर आहे. मोटर किंवा मशीन तुम्ही म्हणू शकता. हे आपल्याला पेट्रोलवरती चालतं. ओके. 25 लिटरचं कॅन येतं, त्यामध्ये 2 ऑइल घालायचं 1 लिटर, 1 ते 1.5 लिटर. ओके. ते तुम्हाला नंतर आपण जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल, जसं बोटच्या संपर्कामध्ये याल, त्यानुसार तुम्हाला हळूहळू माहिती भरपूर मिळेल. मी जर सगळंच तुम्हाला सांगितलं, सगळं डोक्यावरून देईल. फक्त लक्षात एवढं ठेवायचं, कधीही बोटमध्ये बसताना चप्पू, लाईफ जॅकेट कंपल्सरी पाहिजे. OBM नसेल तरी तुम्ही जाऊन त्याला आणू शकता. पण जर हे नसेल, फक्त हे असेल, हे बंद पडलं की तुम्ही काय करणार? काहीच करत नाही. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. बोटमध्ये जाताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय घ्यायचे हे आपल्याला माहीत पाहिजे. ओके. कळालं सगळ्यांना? चला आता इथून आपल्याला परत तिथं थोडंसं पुढे जाऊ, हे चालू करू. ह्याची माहिती नंतर परत सांग. नमस्कार. हे जे प्रशिक्षण चालू आहे ते कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार चाललेलं आहे. म्हणजे गेल्या वेळेस जसं पूर आला होता, पुरामध्ये
प्रत्येक व्यक्ती पुरामध्ये काम केलं, त्याप्रमाणे आपल्याला पुढच्या वेळेस पूर आलं की आपण दुसऱ्यावरती न डिपेंड राहता आपल्या जे गावातले तहसीलदार आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, त्यानुसार जे पोलीस पाटील आहेत यांनाही हे प्रशिक्षणमध्ये आपण प्रशिक्षण देतो, म्हणजे त्यांनाही बोट चालवता आली पाहिजे, एखाद्या व्यक्तीला वाचवता आलं पाहिजे. यामुळे आपण आज 12 दिवसाचं आपलं सेशन आहे. 12 दिवसामध्ये आपण जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यामधून आपण लोक बोलवून प्रशिक्षण देतो. या ठिकाणी परीक्षेचा कालावधी किती दिवस आहे? प्रशिक्षणचा कालावधी 12 दिवस आहे. प्रत्येक एक दिवशी आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आपण बोलवतो.